शिक्षक उमेदवारांसाठी एक महत्वाचा भाग तो म्हणजे टॅटचा स्कोअर. त्यालाच आपण टॅटचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काय राहणार आहे. म्हणजे शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत 2025 जी आता 2026 मध्ये होते आहे, त्या शिक्षक भरतीचा आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. आणि आज मी जवळपास तुम्हाला 5 जिल्ह्यांचा कट ऑफ सांगणार आहे. कारण ज्या जिल्ह्यामध्ये हायएस्ट स्पर्धा असते अशा जिल्ह्यांचा कट ऑफ आपल्याला आज बघायचा आहे. आणि ते जिल्हे आहेत मित्र पुणे, नाशिक, त्याच्यानंतर ठाणे, कोल्हापूर, सातारा. हे जे टॉप लेवलचे जिल्हे म्हणतो आपण, या जिल्ह्यांमध्ये टॅटचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि या टॅटच्या कट ऑफचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. म्हणजे या अगोदर जे काही सिलेक्शन झालेलं आहे त्या सिलेक्शनच्या वेळेचा कट ऑफ आणि आता या 2025 ची जी काही टॅटची एक्झाम आहे त्यावर काय जे काही सिलेक्शन होणार आहे त्याचा आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. आणि हा कट ऑफचा एक टेबल मी तुमच्या समोर आता या स्क्रीनवर सादर करतो आणि तो टेबलचं आपल्याला अवलोकन करायचं आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी एक बेनिफिट होणार आहे. एक चांगला फायदा तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी होऊ शकतो. तर तो जो टेबल आहे तो टेबल इथं मी आता स्क्रीनवर शेअर करतो. तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहील, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर याला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा हा तो टेबल आहे आणि या टेबलमध्ये आपण पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना आपण हाय कॉम्पिटिशन जिल्हे असं म्हणतोय. आणि या जिल्ह्यांमध्ये प्रवर्गानुसार जी काही म्हणजे टॅटचा कट ऑफ आहे तर कट ऑफ आपल्याला बघायचा आहे. तर पहिल्या कॉलम मध्ये मी प्रवर्ग दिलेला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये अपेक्षित कट ऑफ 2025 ला काय राहणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि तिसरा जो कट ऑफ आहे मागच्या वर्षी काय कट ऑफ होता, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कट ऑफ जास्त राहील की कमी राहील. तर मी या अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की या वेळेचा जो कट ऑफ आहे तो कमी, थोड्याफार मार्कांनी कमी राहणार आहे. कारण जागेची जी उपलब्धता आहे ती जास्त आहे. रिक्त पदांची जी उपलब्धता आहे ती जास्त असल्यामुळे यावेळेस जो कट ऑफ आहे मित्र तो कट ऑफ कमी राहणार आहे. तर बघा इथं आपण प्रवर्ग घेतलेला आहे, इथं ओपन आहे. त्याच्यानंतर अपेक्षित कट ऑफ 2025 132 टू 142, 132 ते 142 या जवळपास हे जे जिल्हे आहेत कोणते, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, कोल्हापूर आणि सातारा, याला आपण हाय कॉम्पिटिशन जिल्हे असं म्हणतोय. कारण हा मागच्या शिक्षक भरतीमधला जो काही अनुभव आहे त्यावरून याला आपण हाय कॉम्पिटिशन जिल्हे असं म्हटलेलं आहे. मग या जिल्ह्यामध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी प्राधान्यक्रम जे जेव्हा ते देतील तेव्हा त्यांनी त्या थोडा कट ऑफचा थोडाफार विचार करायला पाहिजे. तर ओपन साठी हे जे जिल्हे आहेत म्हणजे या 6 जिल्ह्यामध्ये 132 ते 142 असा कट ऑफ राहू शकतो. आणि हा जर 2024 चा विचार केला तर 135 ते 145 होता. म्हणजे एक 2-3 मार्काचा फरक त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यानंतरचा आपण प्रवर्ग घेतला आहे तो ओबीसी प्रवर्ग. या ओबीसी प्रवर्गाचा अपेक्षित कट ऑफ 2025 125 ते 135 राहणार आहे. तर हाच मागल्या वेळेस 128 ते 138 होता. त्याच्यानंतर एससीचं जर आपण बघितलं जो प्रवर्ग आहे त्यानंतरचा एससी शेड्यूल कास्ट, तर यांचा जर आपण म्हणजे कट ऑफ बघितला अपेक्षित कट ऑफ 2025 या 6 जिल्ह्यासाठी. 6 जिल्हे कोणते आहेत, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, कोल्हापूर हाय कॉम्पिटिशन जिल्हे आहेत. म्हणजे इथं स्पर्धा जास्त राहते. तर एससीचा कट ऑफ 115 ते 125 असा राहू शकतो. आणि हाच कट ऑफ मागच्या वेळेस 118 ते 128 होता. त्यानंतर शेड्यूल ट्राईबचा जर आपण विचार केला तर 108 ते 118 हा अपेक्षित कट ऑफ 2025 पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, कोल्हापूर जिल्ह्याचा राहू शकतो. आणि सातारा याच्यामध्ये आपण एक ऍड केलेला. तोच एसटीचा कट ऑफ 112 ते
22 होता. त्याच्यानंतर व्हीजे-एनटी एसबीसी याचा जर आपण विचार केला इथं तर 120 ते 130 त्याचा म्हणजे कट ऑफ राहू शकतो आणि मागच्या वेळेसचा जर विचार केला तर 122 ते 132 आणि हाच कट ऑफ जवळ-जवळ ईडब्ल्यूएसचा सुद्धा राहू शकतो. कारण फारसा असा ईडब्ल्यूएस आणि व्हीजे-एनटी, एसबीसी याच्यामध्ये फार काही असा फरक पडत नाही मित्रांनो. तर हे झालं आपण जे हाय कॉम्पिटिशन 6 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. ते आहेत पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा यांचा कट ऑफ काय राहणार आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमधनं एक संक्षिप्त चर्चा केलेली आहे आणि या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला जेव्हा तुम्ही आता प्राधान्यक्रम द्याल त्यावेळेस तुमचा टॅटचा स्कोअर आणि हे जवळ-जवळ हे जे कट ऑफ हे जर आपण बघितले तर त्याचा या कट ऑफचा उपयोग आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकते त्याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर ठीक आहे. आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.